व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिशय दर्जेदार खेळ आपण आतापर्यंत पाहिलाय. बी ग्रुपमधील पहिला सामना. 1 मिनिट. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू नाहीये. किंजल 11 संघाचा एक्स्ट्रा खेळाडू नाहीये. ओके, ऑल राईट. प्रथमेश और गोविंदा प्रारंभी बल्लेबाज और गेंदबाजी का बागडोर से बनते गेंदबाज. पहली गेंद पर हमला करने की पूरी कोशिश की गई, लेकिन लॉन्गा पर बढ़िया फील्डिंग, सुंदर फील्डिंग का नज़ारा. गेंदबाजी कर रहे दिलीप, फ्रंटलाइन गेंदबाज है और रक्षात्मक तरीके से खेल दिया. कमर पर खिलाड़ी तैनात और 1 रन लेने का मौका सिंगर के साथ खाता खुलता हुआ. अथर्व बारगुडे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अथर्व बारगुडे आणि जी टीम बॅटिंग करते त्यांनी डगआउटमध्ये बसायचं आहे. डगआउटमध्ये ज्या 10-12 खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्येच बसायचं आहे. सर्व खेळाडू आतमध्येच बसा. स्कोर 1 रन. अपने बोरिंग मार्क पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. दिलीप, यहाँ मौका बन सकता है रनआउट का. बल्लेबाज आउट. पहली सफलता मिली है. रनआउट के रूप पर बल्लेबाज बैक टू द पेपर जा रहे हैं. शुक्रिया डी से. वेलकम बैक. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप लोग देख रहे हैं सभापति चषक 2025. हेलो. स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल हुआ है. टप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिला. टर्न था. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया बल्लेबाज ने. गोविंदा और अंकित बल्लेबाज मैदान के अंदर. नंबर 3 पर अंकित को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए. स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर पहला प्रगति पर. महोली का क्रिकेट टीम द्वारा बहुत ही शानदार आयोजन सभापति चषक 2025 के तीसरे संस्करण का और शाम के सत्र में शानदार उद्घाटन समारोह के बाद अभी फिलहाल बी ग्रुप में पहला मुकाबला आप देख रहे हैं. आकाश स्ट्राइकर और किंजल 11 एंड नाउ स्कोर 3-1. 5 गेंदों का खेल हुआ है. आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी सामना करने के लिए बल्लेबाज अंकित. रक्षात्मक तरीके से बल्लेबाजी हो रही है. स्ट्राइक रोटेट करने की पूरी कोशिश दोनों बल्लेबाजों द्वारा. स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ है. अब एमसीसीसी बॉयज और श्रीबा स्पोर्ट आप तैयार रहे. टॉस के लिए इनिंग ब्रेक में टॉस हो जाएगा और फॉर्मॅलिटीज को पहिले पूरा करें. औपचारिकता जे आहेत त्याचे अनाउन्समेंट करायला लावू लागा. प्लीज रिक्वेस्ट आहे आमच्या मॅनेजमेंटकडे या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा की ज्यामुळे तुमच्या नावाची अनाउन्समेंट होणार नाही आहे. तुम्हालाही आवडणार नाही, आम्हालाही आवडणार नाही. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे दोन्ही संघांना श्री स्पोर्ट, किंजल 11, आकाश स्ट्रायकर, एमसीसी बॉयज या सर्व संघांनी फॉर्मॅलिटीज पहिल्यांदाच पूर्ण करा. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अक्षयचा पहिला चेंडू. पुन्हा एकदा तेच तंत्र, 30 टेक्निक आणि 30 या ठिकाणी आपल्याला मानसिकता बॅटर पण आपण पाहू शकता. 5 धावा धाबलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली बॅट्समनने. गोविंदा 1, अंकित 3 वरती बॅटिंग करतोय. सभापती चषकाचा महासंग्राम अतिशय शानदार असं आयोजन. पुन्हा एकदा तोच प्लॅन आपण बघतोय मैदानावरती. फ्रंटफुटवरती येत सुरक्षित पद्धतीने हा चेंडू खेळला आहे. धाबलका धावा 6 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. अत्यंत दर्जेदार असं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं. माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं तिसऱ्या पर्वाचा खेळ सभापती चषक 2025चा महासंग्राम. चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ. ओ खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळते 4. चौकार. स्टेजच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडं साईड लावावे. सगळ्या प्रेक्षकांनी डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी या साईडला यावे, उजव्या साईडला यावे किंवा पाठी जागा आहे. चला किंजल पार्टी. थँक्यू. डाव्या
बाजूचे प्रेक्षक प्लीज एक तर खाली बसा नाही तर खाली बसा, खाली बसा खाली बसा. दबक दबा 10. पहिल्या षटकाचा खेळ समाधान, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती. अर्थात नेहालकडनं फार अपेक्षा आहेत, म्हणजे एक चांगला खेळाडू मला माहिती आहे, अनेक वर्ष मी त्याला जवळून बघतो, परंतु जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी होत नाहीत. मैदानावरती इथे चेंडू ड्राईव्ह केला होता, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू सीमारेषा पार गेला 4 धाबां करता. अंकित 7, 4 चेंडूमध्ये 9 चेंडूचा खेळ, 10 धाबा दाबलकावरती आहे. आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण उजव्या बाजूला आला तरी चालेल. समोर जिथे प्रेझेंटेशन बॉक्स आहे किंवा टॉस बॉक्स आहे बरोबर त्याच्या समोर तुम्ही उभे आहात. हार्दिकला मी पाहतोय व्यासपीठावरती, त्याचबरोबर ओंकार, निखिल, राज, सर्व टीम, माऊलीची सर्व टीम या ठिकाणी, बाबा, हर्षद, सर्व टीम व्यस्त आहे. मॅनेजमेंट अप्रतिम आहे. आपल्या भागामधले एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक या इनिंगमध्ये. आत्ता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता. केंजल 11 वन द टॉस एंड चूज टू बॉल फर्स्ट. बल्लेबाज की बात करें तो अंकित इज प्लेइंग ऑन 7 एंड गोविंदा प्लेइंग ऑन 2. स्कोर 10 पर 1. अक्षय अपने बोरिक मार पर तैयार. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया है. अंपायर अपना काम करेंगे, आप अपना काम कीजिए, बाकी कुछ बोलने की ज़रूरत नहीं है. अंपायर अपना काम कर रहे हैं भाई, इनको मौका दीजिए. स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. बल्लेबाज को लग रहा था कि गेंद लक्ष्मण रेखा के पीछे गिरी है, अंपायर को लगा कि गेंद आगे गिरी है, तो ये फिर डिलीवरी. अच्छा स्ट्रोक और बेहतरीन फील्डिंग इस बार. अब निहाल का गुस्सा देखिए, एक बार इन्होंने गलती की थी, उसके बाद में एक शानदार कैच. बल्लेबाज आउट. थैंक यू. न्यू बैटर गौतम. समय ज़्यादा नहीं लेना है, समय ज़्यादा नहीं लेना है, 15 मिनट का समय आपको दिया गया है. 11 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है गौतम. बहुत ही क्रुशियल मुकाबला. गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार है. अक्षय की इस ओवर की कहानी देखिए, 2 सिंगल, 1 चौका, सिंगल और विकेट. 5वीं गेंद पर इनको विकेट मिला है. इंपॉर्टेंट खिलाड़ी है. स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए गौतम. टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, कलाई के साथ मोड़ दिया था. मिड विकेट क्षेत्र में 1 रन लेने का मौका और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 2 ओवर के बाद रन संख्या 12 रन 2 विकेट के नुकसान पर आगाशी स्ट्राइकर्स. शुक्रिया. वेलकम बैक. स्वागत है आपका सभापति चषक 2025 के इस महासंग्राम में. स्कोर 12, 2 विकेट के नुकसान पर. अभी भी 12 गेंदों का खिलाना बाकी. एमसीसी बॉयज और श्रीबा स्पोर्ट आप तैयार है टॉस के लिए. नेक्स्ट मैच आपका है, फॉर्मेलिटीज को पूरा करें. बहुत ही क्रुशियल मुकाबला है दोनों टीमों के लिए. आने वाला मैच आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर स्कोर 12 पे 2. आगाशी स्ट्राइक. गौतम प्लेइंग ऑन 1 एंड अंकित प्लेइंग ऑन 8. नेहाल अपने बोरिंग मार पर तैयार है. सबसे तजुर्बेदार खिलाड़ी है बीच मैदान पर और इनका रोल भी बहुत इंपॉर्टंट रहेगा. खेळाडूंसाठी विनंती आहे, खेळाडू कक्षामध्येच बसायचे, आतमध्ये बसायचे. सर्व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॅटिंग पावर प्लेचा इशारा मैदानावरती. तीसरे ओवर का खेल है. बैटिंग पावर प्ले. स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए गौतम. अंकित का स्ट्राइक रेट है 160 का. 5 गेंदों में 8 रन. समय ज़्यादा लिया जा रहा है, समय इतना नहीं लेना है, वक्त बहुत इंपॉर्टेंट है. टाइम इज मनी. ऑन साइड पर देखें तो ऑन साइड पर 3 खिलाड़ी हैं, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी. टैप किया गया, 1 रन देने का मौका मिलेगा. मांग कर रहे हैं लेकिन अंपायर ने नोट आउट का. कोई नुकसान नहीं है. स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर. 13 पर 2. ओवर तीसरा प्रगति पर. स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए अंकित. सेट बल्लेबाज है, आंखें जम चुकी हैं, बढ़िया बल्लेबाजी रही है. 160 का स्ट्राइक रेट इनका. गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ क्योंकि 3 ही खिलाड़ी है इस वक्त बाउंड्री लाइन पर, इसलिए ऑन साइड को टारगेट करना चाहते थे, ऑन ट्राई करना चाहते. बीट हुए बल्लेबाज. तीसरा ओवर बैटिंग पावर प्ले. इस बार ड्राइव किया, खिलाड़ी है तैनात.
गेंद को फील्ड किया जाएगा, दूसरे के लिए मांग हो रही है और 2 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने। एक रन बहुत इंपॉर्टेंट है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज काउंट हो जाती है। पहली पारी आप देख रहे हैं, तीसरा ओवर, स्कोर 15, 2 विकेट के नुकसान पर 15 पर 2। इंपॉर्टेंट ओवर है बिहार की तरफ से। ऑलराउंडर खिलाड़ी बल्लेबाजी बहुत उम्दा करते हैं। स्ट्राइक रेट पर बैटर अंकित इज प्लेइंग ऑन 10। एक अच्छी पारी सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। स्टोक अच्छा बैकफुट पर गेंद को खेल दिया था और इस कवर पर गेंद को फील्ड किया गया। 1 रन लेने का मौका है, 1 रन का अवसर। आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। आखिर की जो 2 गेंदें हैं इंपॉर्टेंट गेंदें हैं। 4 गेंदों का खेल हुआ है। बैकफुट चले गए, शॉट के लिए जगह बनाए, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है और 16 रन से आंकड़े बदलते 17 रन 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगर बात करें तो अभी तक 5 रन खर्च किए हैं नेहाल ने। इस ओवर की आखिरी गेंद है, तीसरा ओवर प्रगति पर है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज अंकित ऑन साइड पर खेल दिया। 1 रन लेने का मौका दोनों बैटर के पास। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए टीवी एम्पायर की तरफ जाना चाह रहे हैं। आखिरी गेंद पर सिंगल पूरा हुआ या नहीं, बल्लेबाज आउट या नॉट आउट, इसके बारे में चर्चा होगी। टीवी एम्पायर बिजी होने वाले हैं। शुक्रिया डीजे। श्री स्पोर्ट टीम के कप्तान और एमसीसी बॉयज टीम के कप्तान को टॉस की तरफ आणा। मी पुन्हा एकदा सांगतोय, टॉस करण्यापूर्वी जर तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण केलीत तर तुमच्या नावाची अनाउन्समेंट होणार नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे, म्हणजे प्रवेश फी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आयोजकांकडे येऊन पूर्ण केल्यात तर फार बरं होईल। एमसीसी बॉयज आणि श्री स्पोर्ट आपण टॉस बॉक्समध्ये या, अगदी काही क्षणातच टॉस केला जाईल। एक संघ त्या ठिकाणी उपस्थित आहे, श्री स्पोर्ट आणि एमसीसी बॉयज, महत्त्वाचा सामना। पंचाचं डिसिजन बघूया काय ते। अजूनही दोन्ही कॅप्टन मला वाटतं रेडी आहेत त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये। थँक्यू डीजे। यानंतर पुढचा जो टॉस आहे तो मैस्त्री आमचे जे मार्गदर्शक आहेत संयुक्त मित्रमंडळाचे त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। तर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत, तोपर्यंत निखिल मायक्रोफोनवरती असणार आहेत। अंपायर डिसीजन आउट दिया गया। हॅलो, चालू असलेला सामना आकाशी स्ट्रायकर्स वर्सेस किंजल 11 बी ग्रुप माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक वर्ष 3 2025। 3 षटक समाप्ती, धावसंख्या 17, 3 गडी बाद। चौथा षटक घेऊन येत आहे उत्तम। स्ट्राइक एंड वरती गौतम आणि नॉन स्ट्राइक वरती अनिल। सुंदर असा फुलटॉसचा चेंडू, 1 धाव पूर्ण। धावसंख्या 18 वर। दुसरा चेंडू घेऊन येत आहे पुन्हा एकदा फुलटॉसचा बॅटची काढा घेत तीन षटक समाप्ती। चौथा षटक चालू असताना 2 चेंडू झाले। पुन्हा एकदा सुंदर असा, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु गचाळ असा थ्रो आणि 1 धाव पूर्ण झालेले आणि धावून दुसरी धाव पूर्ण करायचा प्रयत्न आणि पंचाने गडी बाद। चौथा आदरा लागलेला आहे आगाशी ट्रायकर यांना। थँक्यू, ऑल राईट, थँक्यू। या ठिकाणी आपण टॉस घेत आमचे मार्गदर्शक मेस्ती साहेब यांच्या शुभ हस्ते स्पोर्ट या 2 संघादरम्यान। टेल इज द कॉल, स्टेल
स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकले. मेस्त्री साहेब आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती असणं असतं बा. थँक्यू सो मच. डिसिजन अत्यंत महत्त्वाचा असेल. आपण काय निर्णय घेणार आहात? टॉस जिंकलाय. स्टेपचा रिव्ह्यू निर्णय आहे. मी थोड्या वेळात सांगतो, टीम डिस्कशन करू. नाही नाही, निर्णय इथंच घ्यावा लागेल. आतापर्यंत प्रत्येक निर्णय इथंच घेतलेला आहे. बॅटिंग ओके, ऑल राईट. तुम्हाला शुभेच्छा असतील. सी स्पोर्ट वन द टॉस अँड इलेक्टेड बॅट फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि हा स्टेपसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे हा. पंचांचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग वाल्यांचा रिव्ह्यू संपलेला आहे. दोन्ही सगळ्या संघांनी नोंद घ्यावी. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू भेटला जाईल. जर तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर तो रिव्ह्यू पुढे कंटिन्यू करण्यात येईल, नाही तर नाही. आणि स्टेप असल्यामुळे नो रन, 0 रन. कोई रन आपको नहीं मिलेगा और आपको रन तो बनाने पड़ेंगे क्योंकि एक बहुत महत्वपूर्ण मुकाबला आप खेल रहे हैं. आकाश स्ट्राइकर और किंजल 11. निखिल हमारे साथ हैं. निखिल, रन संख्या फिलहाल टोटल की बात करें 19 स्कोर बोर्ड पर है. और ये जो निर्णायक ओवर है, बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाज द्वारा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील पुन्हा एकदा सुंदर असा टोला, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे 20. पुन्हा एकदा सुंदर असा टोला, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून आणि एक धाव पूर्ण. 4 षटक समाप्तीत धाव संख्या झालेली आहे 21. 22 धावांचं आव्हान किंजल 11 या संघाला. इथे डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण तिकडे वा, कारण व्यासपीठावरल्या मंडळीला काही क्रिकेटचा खेळ दिसत नाहीये. प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. एकतर उजव्या बाजूला नाहीतर उजव्या बाजूला, सगळ्यांनी इकडे उजव्या बाजूला या. तिकडे भरपूर जागा आहे, पण तिथे थोडी काळजी पण घ्या. मैदानाची डागडुजी आत्ताच करण्यात आलेली आहे. पंच घाई करावी थोडी. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. यानंतर होणारा सामना MCC बॉयज वर्सेस श्री स्पोर्ट्स. श्री स्पोर्टने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. मैदानातला सामना लगेच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. 22 धावांचं आव्हान आहे. मला किंजलीला घाई करावी, फलंदाज पाठवावे. शुक्रिया डीजे. वेलकम बैक. सभी का स्वागत है. आप देख रहे हैं सभापति चषक 2025 की अद्भुत कहानी और अंडर आर्म बॉक्स डे नाइट का ये टूर्नामेंट है. 22 रनों का लक्ष्य. 22 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, ये तो आने वाला समय बताएगा. 22 रन 22 धावांचं आव्हान आहे. आज सामना जिंकण्याकरता बॅटर रेडी आहेत. सामन्याला होते सुरुवात. अत्यंत महत्त्वाचा सामना
मैदानावरती आपण पाहतोय बी ग्रुपमधला पहिला सामना आणि आता बॅटर मैदानावरती दाखल झाले. अत्यंत महत्त्वाचा खेळ है. धीरज जिनके ऊपर निगाह रहेगी. अंडरआर्म क्रिकेट में इस सीजन में फॉर्म पे खिलाड़ी है और धीरज पाटिल नॉस्टेकरेन पर अभी जिंदगी एक मौका देते हैं. सरल शब्दों में उससे आज कहते हैं और अभी को आज अच्छा करना होगा. बहुत इंपॉर्टेंट मैच है. गेंदबाजी का बागड़ों से बोलते गेंदबाज राजू पहली गेंद पर गेंद को ड्राइव किया. इस कवर पर गेंद फील्ड हो रही है. बाबू ने गेंद को फील्ड किया था. धीरज का खाता खुला. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. स्ट्राइक वरती अभि आलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येते हलक्या त्याने खेळलेला एक धाव पूर्ण. 22 धावांचं आव्हान आहे. काहीतरी वेगळं करावं लागेल आगाशी स्ट्रायकर्स यांना. तिसरा चेंडू सुंदर असा चेंडू तेवढा सुंदर असा टोला सुंदर असा हिट परंतु तीन चेंडू 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी राजू यांची. चौथा चेंडू 5 चेंडू 5 धावा. सुंदर अशी फलंदाजी. हळूहळू किंजल इलेव्हन या संघाला माहित आहे मोठ्या फटक्याची गरज नाही. एक एक धावसंख्या पुढे सरकत आहे. 1-5. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आणि हा नो. सुंदर अशी किपिंग. अतिरिक्त धावसंख्या सरकते ती 6 वर. पुन्हा एकदा सुंदर असा हलका त्याने खेळला. एक धाव पूर्ण. पहिलं षटक समाप्तीत धावसंख्या झालेली आहे 7. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. धीरज 3 चेंडू 3 धावा आणि अभि 4 चेंडू 3 धावावर खेळत असताना लक्ष्य वैसे आसान दिखाई दे रहा है लेकिन निखिल 1-2 विकेट गिरेंगे तो मैच में कमबैक करने का मौका जरूर मिलेगा. और इस वक्त धीरज के ऊपर निगाह रहेगी जो शानदार बल्लेबाजी करे इस सीजन में. दोनों फॉर्मेट में ओवरआर्म फॉर्मेट और अंडरआर्म फॉर्मेट में बहुत अच्छा प्रदर्शन कर रहा है. तो इनके ऊपर निगाह रहेगी. पीछे बैटिंग में बहुत गहराई है. ऐसा नहीं कि बैटिंग में गहराई नहीं है लेकिन जब विकेट गिरते हैं तो अपने आप मोमेंटम अपोनेंट टीम की तरफ जाता है. तो प्रतिद्वंदी टीम यही चाहेगी विकेट चाहिए. अगर विकेट नहीं मिलेगा तो ये रन चेस करना बहुत आसान बन जाएगा बल्लेबाजों के लिए. यस सर. काहीतरी वेगळं गोलंदाजाला करावं लागेल त्याशिवाय विकेट भेटणं इम्पॉसिबल आहे. बिल्कुल. धनंजय हमारे साथ जुड़ चुके हैं. धनंजय आपका भी स्वागत है. धनंजय पाटील. धनंजय हा एक असा आमचा समालोचक आहे ज्याने गेल्या 4-5 वर्षामध्ये स्वतः खूप अभ्यास केला आहे. प्रगती केलेली आहे आणि अभिमान आहे तो आपल्या या कोपरीमधला सुपुत्र आहे. धनंजय पाटील आपले स्वागत आहे. बोल. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळताना ऑन साइडला एक धाव पूर्ण. दुसरं षटक चालू असं धावसंख्या 12 वर पूर्ण अशी संयमाची खेळ खेळत आहे किंजल इलेव्हन. दोन षटक समाप्ती धावसंख्या 13. सुंदर अशी फलंदाजी किंजल इलेव्हन करून आता समीकरण 12 चेंडू आणि 9 धावा. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता किंजल इलेव्हन संघाला.
ही जमली बघा या सारी मैदानी सामना रंगणार स्पर्धा ही आहे एक नंबर सारे खेळाडू पॉवर दमदार प्लेचं षटक. बॅटिंग पॉवर प्ले. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता किंजल 11 या संघाला. बारा चेंडू 9 धावा. चला पंच. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. सुंदर अशी फलंदाजी करताना पुन्हा एकदा हा गडी बाद. पहिला हादरा लागलेला आहे किंजल या संघाला. कुठेतरी समीकरण बिघडताना दिसत आहे किंजल या संघाचं. ही आहे एक नंबर सारे खेळाडू दमदार राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला काटईचा संघ Thank you. नावा रूपाला आला आदरणीय राजाराम पाटील साहेब व्यासपीठावर आता उपस्थित आहेत आणि त्यांचा गाण्यामध्ये आवर्जून उल्लेख आहे. हरेश्वर म्हात्रे साहेब आर्थिक मदत केल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशजी वाडकर साहेब आमच्या संयुक्त मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील आर्थिक मदत केली. हरेश्वर पाटील सातत्यानं आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी असतात, त्यांचाही पुढाकार असतो. या सर्व आर्थिक मदत करणाऱ्या आमच्या अर्थदात्यांचे आम्ही हृदयाच्या अंतकणापासून माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. द स्ट्राईक एंड वरती नवीन बॅट्समन नेहाल. सुंदर असा कमबॅक केलेला आहे अनिल यांनी. टीमला कमबॅक करून आणि हलकादायक केलेला आणि चेंडू मात्र काहीसा समजलेला नाही फलंदाजाला, परंतु एक धाव चोरटी पूर्ण झालेली आहे. धावसंख्या पुढे सरकते ती 14. 2 चेंडूच्या समाप्त्यात. पॉवर प्लेचं षटक चालू असताना तिसरं. तिसरा चेंडू घेऊन येत आहे गोलंदाज अनिल. स्ट्राईक एंड वरती आहे अभि. फिलहाल राउंड विकेट गेंदबाजी हो रही. इस ओवर की अगली गेंद रक्षात्मक तरीके से खेल दिया. निहाल के ऊपर भी दारोमदार रहेगा. 22 रनों का लक्ष्य है और आपको विकेट की तलाश में रहने. धीरज का विकेट मिला है, निखिल मिला है, लेकिन एक विकेट से बात नहीं बनेगी. आपको विकेट गुच्छे में चाहिए और वो गुच्छा अंगूर का होना बहुत जरूरी है, तब जाकर बात बनेगी. यस सर. इथे 2-3 चेंडू डॉट महत्वाचे. हा पुन्हा एकदा हा आणि गडी बाद होता होता वाचलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी, तेवढा सुंदर असा थ्रो झालेला होता सर. जी हाँ, थ्रो तो बिल्कुल बहुत बढ़िया था. इस पर स्कोर आपको बताएंगे. रन संख्या 16 ऑन द बोर्ड. 22 का टारगेट. पुल टॉस अपने आप को नहीं रोक पाया अभी और बॉक्स के बाहर खेल दिया. कोर्ट के बाहर आपको जाना पड़ेगा डगआउट में. आउट. अरे म्हणतो एकाचा मॅटर केलाय पुण्यात साहेब नाफ करा पुण्यात. शुक्रिया डीजे. आकाशी स्ट्राइकर और किंजल के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. स्कोर 16 रन. 2 विकेट आपने खो दिया. समय ज़्यादा नहीं जाना चाहिए, वक्त ज़्यादा नहीं जाना चाहिए. धावा 16 जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. सध्या तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि आता बघूया समीकरण काय. चला पंच. 7 चेंडू आणि 6 धावांचे. सर या षटक चालू होण्यापूर्वी 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती, पण मात्र कुठेतरी समीकरण थोडंसं बिघडलेलं आहे. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जी हाँ, इस वक्त खेल में बिल्कुल पलटवार आ गया. माऊलीचे सदस्य कुठे कोणी असतील. सात के 2 का खेल आना बाकी है. सर समीकरण कुठेतरी काहीसं सर टफला आलेलं आहे. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सुंदर असा कमबॅक करून दिलेला आहे अनिल ने सर आगाशी स्ट्रायकरला. बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी रही है और ये गेंद जो आने वाली गेंद है बहुत महत्वपूर्ण होगी. नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. उत्तम. आता उत्तमला उत्तम खेळ करावा लागेल त्यावेळेस मजा येईल सामन्यामध्ये, कारण सामना थोडा फसल्यासारखा वाटतो. इथे काही होऊ शकतं या मॅच मध्ये. 7 चेंडू 6. आने वाली गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है.
इस बार बढ़िया स्ट्रोक, 6 गेंदे 5 चाहिए। मैच अभी भी समाप्त नहीं है, मैच ऑन रहेगा। शानदार गेंदबाजी इस ओवर में, 12 गेंद में जब 9 रनों की जरूरत है तब जाकर अपने अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी की है। 6 गेंदे और 5 रनों की जरूरत। थँक्यू। राजाराम पाटील साहेब खुश आहेत, याचा अर्थ काहीतरी या ठिकाणी दिलं जाते सगळ्यांना, सगळ्यांसाठी गिफ्ट आलेलं आहे। आमचे मार्गदर्शक आहे आणि चला पंच, सामन्याला घाई करा। 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता। टायटल सॉन्ग मध्ये माऊलीने आवर्जून राजाराम पाटील साहेबांचा उल्लेख केलेला आहे। 6 चेंडू 5। निर्णायक षटक आहे। शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकित, रनों पर अंकुश लगाने के लिए आए हैं। इस वक्त उत्तम स्वीप करना चाहते थे, यह खतरा हो सकता है, थ्रो किया गया। कवर करने के लिए खिलाड़ी है, 1 ही रन मिलेगा। वक्त के आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। 5 गेंदों का खेल, 4 रनों की जरूरत है। किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार। रन चाहिए 4, 5 गेंदों का खेल, 4 रनों की जरूरत। नियाल ऑन स्ट्राइक, कंपल्सरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है। गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार। इंटरेस्टिंग मैच है, रोचकता बरकरार इस मुकाबले में। और इस तरह के मुकाबला देखना कोई भी जो दर्शक है बिल्कुल पसंद करेगा। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। 5 गेंदों का खेल, 4 रनों की जरूरत है। अंकित तैयार, उत्तम नॉन स्ट्राइक करने पर और सबसे बेहतरीन खिलाड़ी इस वक्त निहाल स्ट्राइक करने पर है। 5 गेंदे 4 चाहिए। ऑफ साइड पर 4 खिलाड़ी हैं, ऑन साइड पर 3 खिलाड़ी निहाल के लिए, और अब जाकर सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। इस ओवर की अगली गेंद रक्षात्मक तरीके से खेल दिया। 1 रन मुकम्मल करते दोनों बल्लेबाज। 4 गेंदे 3 चाहिए। एक अच्छा बॉल, एक ड्रीम बॉल डालना है अंकित को, मैच में मजा आएगा। यस सर, एक चेंडू कुठेतरी विकेट किंवा डॉट, किंजलीला दबाव टाकू शकतो सर, एक चेंडू। और मैच भी इंटरेस्टिंग बन जाएगा। दर्शक जितने आए इनका मनोरंजन होने वाला है। अब 4 गेंदे 3 रन चाहिए। स्ट्राइक रेन पर उत्तम अमोल झगडे डायरेक्ट कामावरून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्वागत है आपलं। 4 गेंदे और 3 रनों की जरूरत है। कोई घर में जाना नहीं चाहता, सीधा मैदान के ऊपर आए हैं। स्वीप किया, बहुत बढ़िया था। 3 गेंदे 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। कंपल्सरी चेस है, एक ड्रीम बॉल के तलाश में है। अभी भी सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं, कोई प्रोटेक्शन करने के लिए जो अंदर चाहिए वो नहीं है। क्या बदलाव क्या किया जाएगा, बदलाव किया जा रहा है। 3 गेंदे 2, एक बॉल बहुत महत्वपूर्ण होगा, इवेंट के बराबर। अब एक और खिलाड़ी दायरे के अंदर आ गया, लेकिन वो बहुत दूर रखा गया है। सिंगल बचाना बहुत जरूरी। नियर ऑन स्ट्राइक, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। दिल की धड़कनें तेज होते हुए टिक 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 की आवाज आ रही है। 3 गेंदों खेल, 2 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। धीरे धीरे दर्शक बढ़ रहे हैं। आज सुपर सैटरडे है, तो रात के समय में बहुत सारे दर्शक आएंगे। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, अजरुद्दीन स्टाइल थ्रो भी किया गया। 2 गेंदे 1 चाहिए। दोनों बल्लेबाज विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए शानदार खेल। 2 गेंदे 1। क्या इस कहानी में कोई ट्विस्ट है? सभापति चषक 2025 आप देख रहे हैं, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं। अभी कितने खिलाड़ी दायरे के अंदर रहेंगे और कितने खिलाड़ी दायरे के बाहर, वो देखना बहुत जरूरी। क्या थोड़ा लेट हुए हैं ये सारी चीजें करने के लिए? प्लान ए आपका अच्छा नहीं रहा, सफल नहीं रहा। प्लान बी की तरफ आपको जाना था, लेकिन थोड़ा लेट हुए हैं। अब जाकर 2 गेंदे 1 रन की जरूरत है। उत्तम ऑन स्ट्राइक, पॉइंट है आंखों के सामने। शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, शॉर्ट स्ट्राइक कवर पर खिलाड़ी है, एक खिलाड़ी मिड ऑफ पर, मिड ऑन है। दायरे के अंदर बहुत सारे खिलाडी, मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्या तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही भाव, या साऱ्याला चकवशील तरच तुला मिळेल धाव। 2 चेंडू 1, फटका चांगला आहे, आपला फटका 440चा झटका, चेंडू सीमारेषा पार, विजयाचा चौकार। वसंत मोहे साहेब आपलं देखील स्वागत आहे। संयुक्त मित्रमंडळाचे उपाध्यक्ष
थँक्यू. या ठिकाणी मैदानाचा पुरस्कार आदरणीय राजाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे. आत्ताच व्यासपीठावर आल्यानंतर सगळ्यांना त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते मैदानाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि मॅचचा पुरस्कार जातोय अक्षय. अक्षय या सामन्याचा गेम जजर खेळाडू ठरतो आहे. अक्षय कॉंग्रॅच्युलेशन. संघर्ष या मॅचमध्ये निश्चितच होता. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं प्रेक्षकांना. कॅमेऱ्यासमोरून बाजूला व्हा, कॅमेऱ्यासमोरून बाजूला प्लीज. जे प्रेक्षक आहेत समोरचे प्रेक्षक मिस्टर